एमएस का गुलसिता है इल्म का जहां, दीन रोशन है यहाँ और दुनिया भी आया। हौसले बुलंद हैं। घरात आजी शिवाय संस्कार नाहीत, आजोबा शिवाय संघर्ष नाही आणि आजी आजोबा शिवाय चार भिंतीचं घर नाही। माशाअल्लाह माशाअल्लाह, व्हाट एन एग्जेम्पलरी परफॉर्मेंस। मिलेगी मंजिलें मकसूद ये ईमान रखते हैं, मिलेगी मंजिलें मकसूद ये ईमान रखते हैं। हम अपनी रहनुमाई के लिए कुरान रखते हैं। वफादारी हो वतन से यही इस्लाम कहता है, वफादारी हो वतन से यही इस्लाम कहता है। हम अपने दिल के हर गोशे में हिंदुस्तान रखते हैं। Earlier, people used to live in joint families, but today we have nuclear families, so we miss our grandparents. आजी आजोबा आपली संस्कृती आहे। घरातील आजोबा मुलांना गोष्टी सांगतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात। घरादारात आजी आजोबांना मान आहे, आजी घरात त्यांच्या वचक आहे। हे सर्व आज आम्ही एक छोट्याशा नाट्यात प्रस्तुत केले आहेत। रविवारचा दिवस आहे, दिवाणखान्यात आजोबा पेपर वाचत बसले आहेत। अस्सलाम वालेकुम अब्बा। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुह। उठ राजू उठ, तो उठतच नाही। राजू उठला का सुनबाई? नाही, केव्हापासून उठवते, तो उठतच नाही। मला भरपूर कामे पडली आहेत। ठीक आहे, मी उठवतो त्याला। राजू उठ उठ राजू। अरे आजोबा झोपू द्या, आज रविवार आहे ना। लवकर उठ, उद्या तुझी परीक्षा आहे। हो हो उठतो। आई नाश्ता द्या, भूक लागली आहे। लवकर नाश्ता कर आणि अभ्यासाला बस। हो हो। राजू खाताना मस्ती करू नये, नेहमी उजव्या हाताने खावे। खाताना खाण्याची दुआ बोलावे, बिस्मिल्लाह वाला बरकतिल्लाह। सॉरी आजोबा, आजपासून मी मस्ती करणार नाही। टिंग टॉंग, बिस्मिल्लाह वाला बरकतिल्लाह। कोण आलं? अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुह। बस बस। कोण आला राजू? माझा मित्र संजू आला। मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्या। हो हो विचारा, आम्ही उत्तरे देऊ। चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण? मी सांगू मी सांगू। वा वा, तू सांग। जो गेला तो। जबरदस्त जबरदस्त। राजू तुला येतं का उत्तर? हो येतं तुला, मग सांग। तोच तो, याने सांगितला तो। 27चा पाढा सांगा। मी सांगू मी सांगू। व्हेरी गुड, सांग। 27 एका 27, 27 दुनी आ, 27 त्रिक आ, 27 चौके आ, 27 पंचे आ। अरे बसा बसा। जबरदस्त जबरदस्त। हा तू 27चा पाढा म्हटल्यास यातील अंक कुठे आहे? चालच पाठ केली, अंक उद्या पाठ करेल। जाऊ द्या, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो। हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीबद्दल सांगा। मी सांगू मी सांगू। वा वा, तू सांग। मोहनजोदडो संस्कृती मला माहित नाही, पण हडप्पा संस्कृती आपल्याला पंजाब मध्ये बघायला मिळते। पंजाब मध्ये? हा, ते लोक करतात ना हडप्पा 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 हडप्पा। अरे थांबा थांबा, हे काय चालले आहे? बसा। आता मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहे, तर पटपट पूर्ण करायची आहे। म्हणी क्रमांक 1, ज्याचे करावे भले तोच म्हणतो बल्ले बल्ले
बल्ले अरे बसा बसा, हे उत्तर चुकीचे आहे. मनी क्रमांक 2, मूर्ती लहान. धोयला सोपी. मनी क्रमांक 3, बैल गेला. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. अरे मुलांनो, तुम्ही एकही उत्तर बरोबर दिलेले नाही. तुम्हाला अभ्यास करायचे नाही, तुम्हाला मस्तीच करायची आहे तर करा. मी तुमचे अभ्यास घेणार नाही. मी आजच रात्रीच्या गाडीने गावाला जातो. सुनबाई, माझे बॅग तयार कर. आता मी येथे राहणार नाही. काय झालं अब्बा, आपण एवढे संतापले आहेत का? ही मुलं माझे ऐकत नाही, मग मी येथे का राहू? अरे मुलांनो, असं काय केले ज्यामुळे आजोबांचे मन दुखवले? पहा, आता ते गावाला जायला निघाले. काही नाही, आम्ही फक्त आजोबांची गंमत केली. गंमत आणि आजोबांची? आजोबा आपल्या सर्वापेक्षा मोठे आहेत. त्यांचे गंमत करू नये, त्यांचे आदर करावे. आपल्या घराचे आधार आहेत ते. चुकलो आमचे, आम्ही आताच आजोबांची माफी मागतो. चला आपण आजोबाची माफी मागून या. आजोबा आम्हाला माफ करा. आमचे चुकला पुणे तुमचे मन दुखावले. आम्हाला तुम्ही हवे आहात. अरे मुलांनो, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्हीच माझ्या आयुष्याची सर्वस्व आहात. तुम्ही खूप शिका, मोठे व्हा, पण आपले संस्कार विसरू नका. मोठ्यांचे आदर करा, त्यांची काळजी घ्या आणि त्यांना प्रेम करा. हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले आहे की अला बरकतु मा कबीरिकुम. जी मुले आपली आजी आजोबांचे आदर करतात, त्यांची काळजी घेतात, ती नेहमी प्रगतशील असतात. धन्यवाद.